गणपतीला जास्वंदाचं फुल वाहण्याचं महत्व काय आणि त्याचा अर्थ काय, चला जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी गणराज गणपतीच्या गणेश उत्सवाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. जसं माता भगवतीला रक्तवर्ण रक्त शांभवी म्हटलं जातं, तसं या गणपतीला देखील लाल रंगाच्या वस्तू अतिशय आवडीच्या आणि अतिशय प्रिय आहेत. त्यातल्या त्यात जास्वंदाचं फुल जे आहे गणपतीला खूप प्रिय आहे. जास्वंदाच्या फुलाचं 108 फुलांचं हार करून जर गणपतीला वाहिलं तर त्याचं एक विशेष फल असतं, एक विशेष फल प्रदान करणारे हे गणराज गणपती भगवंत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा कथावाचकांकडून आपल्याला या गोष्टी ऐकायला भेटतात की तुम्ही महादेवाला एक बेल अर्पण करा किंवा तांब्याभर जल अर्पण करा, तुमचे सगळे पाप नाश होतील. असं जर झालं असतं तर प्रत्येकाने एक बेल व्हायला असतं, दिवसभर पाप केले असते. मित्रांनो, कुठल्याही विधीत आपली भावना, आपलं पूर्ण अर्पण, आपलं पूर्ण समर्पण होणं गरजेचं आहे. पाप पुण्याचा तराजू मोजायला ती जगदंबा बसली. म्हणून या गणेशोत्सवामध्ये पुष्पसेवा गणराज गणपतीला मनापासून करा. आणि या पुष्पसेवेचा अर्थ असा असतो की आमचं जीवन या फुलांसारखं सर्वांना सुगंधित देत राहावं आणि कोमलता प्रदान करावं. हीच गणराज गणपती चरणी आपण प्रार्थना करायची. ओम कार्य.